राजस्थानची सोनेरी धूल आपल्यामध्ये अनेक गुपितं दडवून बसली आहे. प्रत्येक किल्ल्याची, प्रत्येक राजवाड्याची, प्रत्येक पडक्या घराची आपली एक गोष्ट आहे. काही गोष्टी वीरतेच्या आहेत तर काही गोष्टी प्रेमाच्या. पण जैसलमेर पासून जवळजवळ 18 किलोमीटर लांब शांत वाळवंटात एक अशी गोष्ट दडलेली आहे जी नाही पूर्णपणे वीरतेची आहे आणि नाही पूर्णपणे प्रेमाची. ही गोष्ट आहे स्वाभिमानाची. एका अशा हट्टी स्वाभिमानाची ज्यासाठी संपूर्ण संस्कृतीने आपलं अस्तित्व मिटवून टाकलं. ही गोष्ट आहे कुलधाराची, ज्याला आज संपूर्ण भारतातील सर्वात भीतीदायक आणि रहस्यमय गावांपैकी एक मानले जाते. जेव्हा तुम्ही कुलधाराच्या हद्दीत पाय ठेवता तेव्हा वाऱ्याची दिशा अचानक बदलली जाते. दिवसाढवळ्या देखील तिथल्या उजेडात एक वेगळा जडपणा आणि थंडावा जाणवतो. तुटलेली घरे, ओसाड भिंती, उद्ध्वस्त झालेली अंगणे आज पण डोळे लावून बसलेली आहेत. जवळजवळ 200 वर्ष उलटली आहेत, पण आजही असं वाटतं की कालचीच गोष्ट आहे. जेव्हा इथे लहान मुले खेळत होती, महिला पाणी भरून घेऊन येत होत्या, वडीलधाऱ्या माणसाच्या हसण्याचा आवाज येत होता. मग एका रात्री सगळं काही बदललं. एक अशी काळ रात्र आली जिची सकाळ कधी झालीच नाही. 24 गावातील हजारो लोक अचानक हवेत गायब झाले आणि आपल्या मागे सोडून गेले एक श्राप जो कधीही संपला नाही. सोबतच कधीही संपली नाही ती शांतता जी मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. हे समजण्यासाठी आपल्याला इतिहासाची पाने उलटावी लागतील. ऐतिहासिक रेकॉर्ड सांगतात की कुलधाराची स्थापना जवळजवळ 13व्या दशकाच्या आसपास झाली होती. याला पालीवाल ब्राह्मणांनी बनवलं होतं, जे पाली क्षेत्रातून जैसलमेरला गेले होते. त्यावेळी कुलधारा कोणतीही विरान पडलेली जागा नव्हती, तर जैसलमेरच्या संस्थानाचा सगळ्यात समृद्ध, ताकदवर आणि आनंदी गाव होता. पालीवाल ब्राह्मण फक्त पुजारी नव्हते, तर खूप मोठे व्यापारी आणि आधुनिक वैज्ञानिक विचार ठेवणारेही होते. वाळवंटात जिथे पाण्याच्या एक एक थेंबासाठी तडफडावं लागतं, तेथे पालीवाल ब्राह्मणांनी आपल्या बुद्धिमत्तेने शेतीचा असा एक मॉडेल तयार केला ज्याला पाहून आज वैज्ञानिक हैराण होतात. त्या जमान्यात कुलधारा व्यापाराचा एक मोठा समृद्ध केंद्र बनला होता. इथले लोक श्रीमंत होते, सुसंस्कृत होते आणि त्यांचा समाज संघटित होता. कुलधारा फक्त एक गाव नव्हता, तर लोकांच्या सांगण्यानुसार 84 गावांचा मुख्यालय होता. इथल्या प्रमुखाचा निर्णय 84 गावातील लोकांसाठी अंतिम होता. घराची बनावट अशी होती की जूनच्या गरमीत पण घराच्या आत थंडी वाजायची. इथे नाल्यांची व्यवस्था होती, हवेच्या प्रवाहाचा, वास्तूचा त्यांना ज्ञान होता. हे पुरावे आहेत की पालीवाली ब्राह्मण आपल्या जमान्यापेक्षा खूप जास्त पुढारलेले होते. त्यांची समृद्धीच त्यांची ओळख होती. पण खेद आहे की त्यांची समृद्धी आणि त्यांची ही सुंदरता त्यांच्या बर्बादीचं कारण बनली. 18व्या शतकाच्या सुरुवातीला जैसलमेरमध्ये शाही गादीवर त्यावेळचा जो राजा होता तो फक्त नावापुरता राजा होता. असली सत्ता आणि ताकद ज्याच्याकडे होती तो त्या संस्थानाचा दिवाण सलीम सिंह होता, ज्याला त्याच्या क्रूरतेमुळे काही लोक निर्दयी सिंह सुद्धा म्हणत होते. इतिहास साक्षी आहे की सलीम सिंह सारखा क्रूर, धूर्त आणि अय्याश दिवाण खरंच कोणी दुसरा झाला असेल. त्याला सत्तेचा नशा होता आणि तो प्रजेला मुंग्यांसारखे समजायचा. इतिहासकार मानतात की त्याने जनतेवर इतके कर लावले होते की लोकांचा जिना हराम झाला होता. तो आपल्या क्रूरतेसाठी प्रसिद्ध होता. परंतु लोककथेत ज्या कथेचा सर्वात जास्त उल्लेख होतो ती आहे एक हृदय पिळवटणारी घटना. सांगितले जाते की सलीम सिंहची नजर कुलधारा गावच्या प्रमुखाच्या मुलीवर पडली. ती मुलगी खूप सुंदर होती. सलीम सिंह अगोदरपासूनच आपल्या अय्याशीसाठी बदनाम होता. त्या मुलीला पाहून त्याचे भान हरपले. ते कोणतं प्रेम नव्हतं, एक हट्ट होता. त्याने विचार केला की मी संस्थानाचा दिवाण आहे, मला कोण अडवेल, मला कोण थांबवू शकतो. सलीम सिंहने गाववाल्यांकडे एक आदेश पाठवला, पुढच्या पौर्णिमेपर्यंत त्या मुलीला माझ्या वाड्यात पाठवून द्या. जर तुम्ही असं केलं नाही तर मी कुलधारावर आपल्या सैन्यासोबत हल्ला करेन, गावाची राख रांगोली करेन. हा निरोप गावावर विजेसारखा कोसळला. पालीवाल ब्राह्मणांसाठी ही एक फक्त मुलीची गोष्ट नव्हती, ही गोष्ट होती धर्माची, त्यांच्या इज्जतीची. हा प्रश्न होता त्यांच्या 100 वर्ष जुन्या स्वाभिमानाचा. ते आपल्या मुलीला एका राक्षसाच्या स्वाधीन कसे करू शकत होते, ज्याने संपूर्ण संस्थानाला नरक बनवून ठेवलं होतं, ज्याला राजाचं मौन समर्थन होतं. गाववाल्यांना माहीत होतं जर नाही म्हटलं तर इथे रक्ताच्या नद्या वाहतील. सलीमने त्यांना विचार करायला काही दिवसांची मुदत दिली होती. हे काहीच दिवस
कुलधाराच्या इतिहासातील खूप भारी दिवस होते. प्रत्येक घरात भीतीचं वातावरण होतं. प्रत्येक वडील आपल्या मुलीला घेऊन चिंतित होते, पण त्यांनी हार मानली नव्हती. त्याच रात्री कुलधाराच्या प्राचीन मंदिराबाहेर एक गुप्त सभा बोलवली गेली. ही कोणती साधारण सभा नव्हती. या सभेत कुलधारासोबत आजूबाजूच्या गावातील प्रतिनिधींना देखील बोलवण्यात आले होते. रात्रीच्या अंधारात मंदिराच्या अंगणात हजारो लोक एकत्र झाले. चेहऱ्यावर चिंता होती, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती. प्रश्न एकदम सरळ होता की आपण आपल्या मुलीला एका क्रूर व्यक्तीला सोपवायचं, की आपला जीव वाचवायचा, की त्याचा सामना करायचा. त्याचा सामना करण्याचा अर्थ होता मृत्यू, कारण ब्राह्मणांजवळ कोणत्याही प्रकारची शस्त्र नव्हती सलीमचा सामना करण्यासाठी. दुसऱ्या बाजूला सलीमची प्रशिक्षित सेना होती. त्याचा सामना ते करू शकत नव्हते. तेव्हा त्या पंचायतने एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला की त्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला गेला. गावाच्या प्रमुखाने आपली टोपी उतरवली आणि सगळ्यांसमोर सांगितलं की ही फक्त माझी मुलगी नाही, तर तुमची सर्वांची सुद्धा आहे. ही पालीवाल्यांची इज्जत आहे. का आपण सर्वांनी आपल्या इज्जतीचा सौदा करायचा, की हे गाव सोडून जायचे? तुम्ही बरोबर ऐकले. गाववाल्यांनी लढण्यापेक्षा किंवा झुकण्यापेक्षा त्यागाचा मार्ग निवडला. हजारो लोकांनी एका सुरात निर्णय घेतला की आपण आपल्या जमिनी, पूर्वजांची घरे, आपली हिरवीगार शेती, आपली बचत हे सर्व सोडून देऊ, पण आपली मुलगी त्या राक्षसाला कधीही देणार नाही. खरं तर हा निर्णय तुम्हाला ऐकायला सोपा वाटत असेल, पण तुम्ही विचार करून पहा. ज्या घरात पिढ्या आणि पिढ्या राहिल्या, ज्या घरात जन्मले मेले, ज्या मातीत पूर्वजांची राख आहे, ज्या अंगणात लहानपण गेले, हे सर्व काही त्यागाचा निर्णय घेणे हे भारतीय संस्कृतीच्या स्वाभिमानाचा सर्वोच्च शिखर होता. ही घटना जवळजवळ 1815 ते 1825 यामध्ये घडली असे मानले जाते. गावकऱ्यांचा निर्णय झाला होता. त्या रात्री लगेच आदेश दिला गेला की तुम्ही ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीत घर सोडा. कोणालाही काहीही सोबत घेऊन जाण्याची संधी मिळाली नाही. हा प्रसंग अक्षरशः अंगावर काटा आणणारा होता. तुम्ही विचार करून पहा. त्या रात्री हजारो घरांचे दिवे एका वेळी विझले गेले. स्त्रियांनी आपले भारी सोन्याचे दागिने जे त्यासोबत घेऊन जाऊ शकत नव्हत्या, ते त्यांनी घरातील अंगणात खड्डा खोदून गाडले. वडीलधाऱ्याने आपल्या घराचा उंबरठा आणि भिंती शेवटच्या पाहिल्या. मुलांची खेळणी अंगणात विखुरली गेली. चुलीवरच्या आगीत पाणी ओतलं गेलं, ज्याच्यातून उठणारा धूर त्या रात्रीची साक्ष देत होता. बैलगाड्या, चपला आणि एक महापलायन सुरू झाला. कदाचित जगातला हा सर्वात मोठा रहस्यमयी पलायन होता. 84 गावांची हजारो लोक एकसाथ निघाली. आश्चर्य करणारी गोष्ट ही होती की कोणालाही याची चाहूल सुद्धा लागली नाही. सलीमच्या खबऱ्यांना सुद्धा समजलं नाही. असं वाटतं वालवंटाच्या हवेने आणि रात्रीच्या अंधाराने त्यांना आपल्या कुशीत घेतलं होतं. ते हजारो लोक कुठे गेले, कोणत्या रस्त्याने गेले, कुठे जाऊन स्थायिक झाले, हे अजूनही न सुटलेलं कोडं आहे. काही इतिहासकार मानतात की ते जोधपूरला जाऊन स्थायिक झाले. काही सांगतात की ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्थायिक झाले, पण त्या रात्रीनंतर पुन्हा कधीही त्यांना एकत्र पाहिलं गेलं नाही. जाता जाता ब्राह्मणांच्या डोळ्यात अश्रू होते, पण हृदयात आग होती. मागे जो आपला गाव ओसाड पडणार होता, त्या दुःखात आणि रागात त्यांच्या तोंडातून एक श्राप निघाला. एक श्राप जो आजही कुलधाराच्या हवेत गुंजतोय. ते म्हटले की जसं आज आम्ही उद्ध्वस्त झालोत, तशा प्रकारे हे गाव सदा उद्ध्वस्त राहील. आजच्या नंतर कोणीही या गावात वसू शकणार नाही. जो इथे राहायचा प्रयत्न करेल तो उद्ध्वस्त होईल. हा त्यांचा श्राप इतका शक्तिशाली होता की जेव्हा दुसऱ्या दिवशी सलीम तिथे आपली सेना घेऊन आला, तेव्हा गावात शुकशुकाट होता. रिकामी घरे, उघड्या खिडक्या आणि उडती धूळ फक्त तिथे उरली होती. ना तिथे कोणी माणूस होता, ना कोणी पक्षी. सलीमचा अहंकार मातीत मिळाला होता. त्याला ना मुलगी मिळाली, ना जनता. त्याला मिळाली फक्त एक उजडलेली संस्था आणि ब्राह्मणांचा श्राप. इथे एक प्रश्न उठतो, जो इतिहासकार आणि तर्कवादी सदा विचारतात, की हा खरंच श्राप होता? काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की सलीमने लावलेल्या भारी भक्कम करामुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे गावकऱ्यांना गाव सोडावं लागलं. काही इतिहासकारांना वाटतं की तिथे दुष्काळ पडला होता, म्हणून तिथले लोक घर सोडून गेले. पण जर पाण्याचा दुष्काळ पडला असता तर लोक हळूहळू गेले असते. एका रात्रीमध्ये संपूर्ण गाव खाली झालं नसतं. तसेच पाली ब्राह्मण पाण्याचे व्यवस्थापन करण्यात माहीर होते.
त्याच्या खुणा आजही त्या गावात जिवंत आहेत. त्यांना जर पाण्याची समस्या असती तर ते पुन्हा ही समस्या दूर झाल्यावर परतले असते. पण ज्या प्रकारे ते आपली घरे उद्ध्वस्त करून गेले त्यावरून हे स्पष्ट होते की ते कधीही परत न येण्यासाठी गाव सोडून गेले. त्यामुळे या घटनेत विज्ञानापेक्षा स्वाभिमानाच्या कथेचं वजन जास्त भारी वाटतं. पालिवाल ब्राह्मण गेल्यानंतर सलीम सिंहने खूप प्रयत्न केला गावाला पुन्हा वसवण्याचा. त्याने दुसऱ्या लोकांना तिथे पाठवले, पण म्हणतात की जो पण तिथे राहिला गेला तो एक रात्र पण तिथे टिकला नाही. कोणाच्या घरात आग लागली, कोणी आजारात मेला, तर कोणी घाबरून पळून गेला. हळूहळू लोकांना विश्वास झाला की कुलधारा आता माणसांच्या राहण्याच्या लायक राहिला नाही. अनेक वर्ष उलटली तरी आज पण कुलधारा तसाच ओसाड आहे. वेळ तिथेच थांबलेली आहे. आज जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला तुटलेली घरे आणि चौकटी दिसतात. असं वाटतं की घरातली लोक आत्ताच बाहेर गेलीत आणि पुन्हा परत येतील. पण खरं हे आहे की ते पुन्हा कधीही परत येणार नाहीत. त्या शापाचा प्रभाव फक्त त्या जमान्यापुरताच राहिला नाही, तर आजच्या आधुनिक युगात सुद्धा कुलधारा आपल्या भूताटकी कथांसाठी प्रसिद्ध आहे. बऱ्याच वेळा पॅरानॉर्मल एक्सपर्टने तिथे रात्र घालवण्याचा प्रयत्न केला. सर्वात प्रसिद्ध घटना 2013ची आहे, जेव्हा दिल्लीच्या इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचे गौरव तिवारी आणि त्यांच्या टीमने तिथे रात्र घालवली. त्यांच्याकडे आधुनिक मशिनरी होत्या ज्या नकारात्मक ऊर्जांचे मापन करत होत्या. त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की रात्रीच्या 12 वाजता अचानक तापमान कमी झाला. वाळवंटाच्या गरमीत जोराची थंडी वाजू लागली. त्यांच्या टेंटच्या आसपास कुणाच्या तरी चालण्याचे आवाज येऊ लागले. लेझर बीम मधून पाहिल्यावर सावली दिसू लागली. हा खूप भीतीदायक अनुभव होता. रेकॉर्डिंगमध्ये कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता, पण त्यांच्याशिवाय तिथे कोणी नव्हतं. कुणीतरी कानात कुजबुजलं की जा इथून. त्यांच्या टीम मेंबर्सला खरचटलं सुद्धा, जसे की कोणी त्यांना धक्के दिले. पण याचा कोणताही ठोस पुरावा नाही मिळाला. पण त्या रात्री त्या अनुभवाने त्यांना हलवून सोडलं होतं. आज कुलधारा ASIच्या देखरेखीखाली आहे. प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्समध्ये आहे. दिवसा येथे अनेक पर्यटक येतात, पण रात्री पोलीस सर्वांना बाहेर काढतात, कारण सूर्यास्तानंतर इथे राहण्यास बंदी आहे. कुलधाराची गोष्ट आपल्याला विचार करायला लावते की स्वाभिमानाची काय किंमत असते. आज आपण छोट्या छोट्या गोष्टींवर करार करतो, पण पालिवाल ब्राह्मणाने आपल्या इज्जतीसाठी आपलं संपूर्ण जग ओवाळून टाकलं. तो श्राप फक्त त्या गावातच सीमित राहिला नाही, तर त्या अहंकारी सलीमचा अंत पण खूप वाईट झाला. ऐतिहासिक रेकॉर्डमध्ये हे स्पष्ट नाही की त्याचा मृत्यू कसा झाला. पण सलीम सिंहचा वाडा आजही जैसलमेरमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आता प्रश्न आहे की कुलधारा श्रापित आहे की नाही. याचं उत्तर आहे हो आहे. पण हा श्राप कोणत्या भूताचा नाही. हा श्राप त्या अनेक तुटलेल्या हृदयांचा आहे ज्यांना विनाकारण सतवलं गेलं होतं. आणि तुटलेल्या हृदयांचा श्राप हा दगडावरची काली रेषा असतो जो कधीही मिटत नाही. उद्ध्वस्त कुलधारा आज पण एक कडू सत्य सांगतो. आपण आजही तिथल्या निर्जन रस्त्यांना घाबरतो, अनोळखी आवाजांना घाबरतो, पण खरी भीती त्या भिंतीमध्ये नाही तर त्या कारणामध्ये आहे ज्याने त्यांना खाल्लं. जर संपूर्ण समाज एका रात्री संपू शकतो तर प्रश्न भूतांचा नाही, सत्तेचा आहे. कारण भूत तर गोष्टींमध्ये असतात, पण सत्तेचा अहंकार खरोखरच वस्त्या उद्ध्वस्त करतो. निर्णय तुमचा आहे की कोण जास्त भीतीदायक आहे, तो 200 वर्षापूर्वीचा श्राप का तो अहंकार. तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, कारण इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा सत्ता हद्द पार करते तेव्हा तेव्हा कुलधारासारखे उद्ध्वस्त गाव आवाज करतात.